कला दर्पण न्यूज। हुपरी नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनातील कथित अनियमिततेप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अशोक बाजीराव खाडे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे। तसेच आता या विषयावर सत्ताधारी नगरसेवकांनी संयुक्त भूमिका जाहीर केली आहे। मात्र या भूमिकेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून शहरात यावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे। सामाजिक कार्यकर्ते अशोक खडे व अन्य पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात घनकचरा व्यवस्थापनात कथित आर्थिक अपहार, गैरव्यवहार, नियमभंग, निधीचा अपारदर्शक वापर आणि प्रशासकीय हलगर्जीपणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या निवेदनाच्या प्रती जिल्हा प्रशासन, पोलीस, नगराध्यक्ष देण्यात आल्या आहेत। दरम्यान हुपरी नगर परिषदेतील सर्व नगरसेवकांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून कामगारांच्या न्याय मागण्यांचा आदर असल्याचं सांगत आंदोलनामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था विस्कळीत होत असल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचं म्हटलं आहे। हा प्रश्न आंदोलनाऐवजी न्यायालयीन आणि कायदेशीर मार्गाने सोडवावा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। मात्र यानंतर विरोधकांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। घनकचरा व्यवस्थापनाच्या टेंडर प्रक्रियेत कथित गैरप्रकार झाले असतील, ठेकेदाराला लाभ मिळावा म्हणून नियम डावलले गेलेले असतील किंवा प्रोटोकॉलचा गैरवापर करून भ्रष्टाचाराला खतपाणी घातले गेले असेल तर त्याला विरोध करणं म्हणजे गावाची बदनामी कशी, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे। तसेच आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावं म्हणून कथित प्रयत्न झाले, टेंडर प्रक्रिया मॅनेज झाली किंवा नागरिकांच्या करातून जमा झालेल्या निधीचा पारदर्शक वापर झाला नाही तर त्या विरोधात आवाज उठविणाऱ्या नागरिकांनाच दोषी ठरविणं कितपत योग्य आहे, अशीही चर्चा शहरात सुरू आहे। नागरिकांकडून नियमितपणे घनकचरा व्यवस्थापनाचा कर वसूल केला जातो, त्यामुळे त्या निधीचा विनियोग पारदर्शकपणे आणि नियमानुसार झाला का याची चौकशी मागणे हा प्रत्येक करदात्याचा घटनात्मक अधिकार असल्याचं मत अनेक नागरिक व्यक्त करत आहेत। अनियमिततेवर प्रश्न उपस्थित करणं, निवेदन देणं किंवा लोकशाही मार्गाने आंदोलन करणे म्हणजे शहराची बदनामी नसून उलट प्रशासन अधिक जबाबदार आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न आहे, असे मतही व्यक्त होत आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे आता काही महत्त्वाचे प्रश्न समोर आले आहेत। जर टेंडर प्रक्रियेत सर्व काही नियमांनुसार झाले असेल तर चौकशीला विरोध कशासाठी? करदात्यांच्या पैशांचा हिशोब मागणं चुकीचं आहे का? भ्रष्टाचाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी झाली तर त्यातून सत्य बाहेर येईल, मग त्याची भीती कोणाला? आणि चुकीच्या कामाला विरोध करणाऱ्यांवरच गावाची बदनामी केल्याचा आरोप करणं योग्य ठरेल का? सध्या हुपरीतील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित राहिलेला नसून तो पारदर्शक प्रशासन, सार्वजनिक निधीचा वापर, टेंडर प्रक्रिया आणि लोकशाहीतील उत्तरदायित्व या व्यापक मुद्द्यांपर्यंत पोहोचला आहे। त्यामुळे आता नागरिकांचं लक्ष संबंधित यंत्रणा या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणतात का याकडे लागलं आहे। यावेळी निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते अशोक बाजीराव खाडे, सुभाष बंडू कागले, माजी सरपंच, माजी नगरसेवक दौलतराव धनाजी पाटील, मनसे जिल्हा प्रमुख अजित सखाराम सुतार, शिवसेना तालुकाध्यक्ष शिंदे गट, पांडुरंग भानुदास माणकापुरे, शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, धर्मवीर विश्वास कांबळे, अध्यक्ष भीमगर्जना संघटना हुपरी, सामाजिक कार्यकर्ते नागेश पांडुरंग कवडांडे तसेच रफिक हारून मुल्ला, माजी नगरसेवक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.